नमस्कार, मी विश्वनाथ शिरवळकर आपला @ब्रेकिंग न्यूज चॅनलमध्ये स्वागत करत आहे। त्रुटीचा अर्थसंकल्प मंजूर 14,35,68,000ची तरतूद। समाज कल्याण विभागाला भरभरून देताना कृषी व पशुविधान विभागाचे हात आखडता घेणारा जिल्हा परिषदेचा सन 2015-2016चा 14,35,68,700 रुपयाचा मूळ अर्थसंकल्प सोमवारी विशेष सभेत मंजूर करण्यात आला। जिल्हा परिषद अर्थसंकल्प अनेक त्रुटी आहेत, शिवाय गतवर्षीच्या तुलनेत हा मूळ अर्थसंकल्प त्रुटीचा असल्याने दिसून येते। नांदेड जिल्हा परिषदेचा सन 2014-2015चा सुधारित व सन 2015-2016चा मूळ अर्थसंकल्प अर्थसमिती सभापतीचा दिनकर दहिफळे यांनी 23 मार्च रोजी विशेष सभेत सादर केला। सन 2014-2015चा मूळ अर्थसंकल्प 16,64,65,650 रुपयाचा होता। सोमवारच्या सभेत उपरोक्त वर्षातील 17,17,66,200 रुपयाचा सुधारित अर्थसंकल्पांना मंजुरी देण्यात आली, परंतु गतवर्षीच्या तुलनेत सन 2015-16 या वर्षीतील 14,35,68,700 रुपयाचा मूळ अर्थसंकल्प सादर व मंजूर करण्यात आला। गतवर्षीच्या तुलनेत 2,81,97,500 रुपये त्रुटीचा हा अर्थसंकल्प आहे। सोमवारी मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात समाज कल्याण विभागाचा अनुशेष भरून काढण्यात आला, परंतु कृषी व पशुवर्धन विभागासाठी भरीव तरतूद करण्यात आली नाही। जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अनेक योजना राज्याच्या कृषी विभागाने पळविल्या असताना जिल्हा परिषदेत अर्थसंकल्प शेतकऱ्यांनी निराशा करणारा ठरला आहे। ऐन दुष्काळी स्थितीत सन 2015-2016चा अर्थसंकल्प शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे, अशी भावना शिवसेनेच्या जिल्हा परिषद गटनेते नागोराव इंगोले यांनी सभागृहात व्यक्त केली। धान्य महोत्सवासाठी पुनर्नियोजनात भरीव निधीचा तरतूद करावी, अशी सूचनाही त्यांनी मांडली। यावेळी सभागृहात बोलताना माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरे यांनी यावर्षी अर्थसंकल्प त्रुटीची असल्याचे निदर्शनास आणून देत ISO अंगणवाडीसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देता येत नसेल तर DPDC मधून तरतूद करून द्यावी, अशी सूचना मांडली। गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी 1,000 रुपयाचा निधी अगदीच अपुरा असून किमान 10 लाख रुपयाची तरतूद करा। दुरुस्ती निधीमध्ये जिल्हा परिषद स्वागत कमान उभारा, असेही त्यांनी सुचविले। जिल्हा परिषद सदस्य दशरथ लोहबंदे, श्रीनिवास मोरे, रोहिदास जाधव गायकवाड आदींनी अर्थसंकल्पावरील मनोगत व्यक्त केले। जिल्हा परिषद सदस्य रमेश सरोदे यांनी राज्यातील काही जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प 400 कोटी रुपयापर्यंतचा असल्याचे सांगितले, परंतु नांदेड जिल्हा परिषदेच्या मालकीची जागा मोठ्या प्रमाणावर असतानाही या मोकळ्या जागेच्या प्रश्नाला विकास करता आला नाही, त्यामुळे अगदी तरतुदीची तरतूद असलेल्या अर्थसंकल्प सादर झाला। उत्पन्न वाढीची जिल्हा परिषदेने प्रयत्न करावेत, असे सुचविले। या विशेष सभेच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ मंगलाताई गुंडले ह्या होत्या। यावेळी अध्यक्ष दिलीप धोंडगे, सभापती संजय बेळगे, सभापती स्वप्नील चव्हाण, सौ वंदनाताई लहाणकर, CEO अभिमन्यू काळे, अतिरिक्त CEO गुलाबसिंग राठोड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी GR बैनवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे उपस्थित होते। प्रशासक राज संपले, गुरुद्वारा बोर्ड गठीत। गुरुद्वारा बोर्डावरील प्रशासकीय मंडळ दूर करून त्या ठिकाणी बोर्ड गठन केल्यासंबंधित पत्र गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअपवर फिरत असले तरी त्यासंबंधीचे अधिकृत आदेश कालपर्यंत आले नव्हते। त्यामुळे त्या पत्रातील नावाबाबत उत्सुकता व संशय असलेल्या शीख समाजातील लोकांच्या शासनाच्या अधिकृत आदेशाकडे लक्ष लागले होते। सोमवारी सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे गठन झाल्यासंबंधीचे अधिकृत आदेश गुरुद्वारा बोर्डात पोहोचले असून बोर्डाच्या अध्यक्षपदी धुरा मुंबई भाजपाचे आमदार तारा सिंग यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। दिवाणचे 4 सदस्य सोडून स्थापन करण्यात आलेल्या या बोर्डावर शेर सिंग फौजी, गुरमीत सिंग महाजन व गुरमीत सिंग पुजारी या निवडून आल्या। 3 सदस्यांचे नगरसेवक व भाजपचे भास्करराव पाटील खतगावकर यांचे कट्टर समर्थक समरजित सिंग गिल व संघ परिवारातील ॲडव्होकेट अमरसिंग वासरीकर यांचा समावेश आहे। यातील जगप्रसिद्ध अशा सचखंड गुरुद्वारा दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी आतापर्यंत प्रशासकीय समिती अस्तित्वात होती। साधारणपणे 15 वर्षापूर्वी गुरुद्वारा बोर्डाचे कार्यरत होते, नंतर ते बरखास्त करण्यात आले। त्यानंतर काँग्रेसचे आणि येथील नेते अशोकराव चव्हाण यांनी आपल्या कार्यकाळाची वर्णी लावण्यासाठी प्रशासनाची समिती उपयोग केला। गेल्या 15 वर्षात प्रशासकीय समितीने 2-3 वेळा रचना करण्यात आली। सुरुवातीला ही समिती 17 सदस्यांची आणि नंतर 21 सदस्यांची होती। मध्यंतरीच्या काळामध्ये गुरुद्वारा बोर्डाचे निजामकालीन कायदा बदलण्याची मागणी येथील शीख समाजाने केली होती।
भाटिया समितीसमोर अनेक मते या संदर्भात मांडण्यात आली होती. हल्लीच्या राजकारणामुळे शीख महिलांना देखील बोर्डावर प्रतिनिधित्व मिळवावे, या 50% अधिक जागा स्थानिक शीख व्यक्तींना देण्यात यावेत अशी मागण्या प्रामुख्याने करण्यात आल्या होत्या. केंद्र आणि राज्यातील सत्तांनंतर पुन्हा एकदा गुरुद्वारा बोर्डाच्या स्थापनेची मागणी जोर धरून लागली आहे. ही जनभावना लक्षात घेऊन राज्य सरकारने बहुप्रचलित असा हा निर्णय घेऊन अधिसूचनेद्वारे सोमवारी दिनांक 23 रोजी जाहीर केला आहे. या बोर्डाच्या अध्यक्षपदी मुंबईचे भाजपचे आमदार मास्टर तारासिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अन्य सदस्यांमध्ये नांदेड सरजित सिंग गिल, शेर सिंग फौजी, राजेंद्र सिंग पुजारी, गुरमीत सिंग महाजन तसेच अमर सिंग वासरीकर यांचा समावेश आहे. तसेच हैदराबादचे दलजीत सिंग, गुरुचंद सिंग, इंदूरचे गुरदीप सिंग भाटिया, लुधियानाचे अवतार सिंग मक्कर, मुंबईचे गुरुद्वारा सिंग गुरजीत सिंग बाबा व भूपिंदर सिंग मिन्हास आणि अमृतसरचे चरणजीत सिंग चड्डा हे देखील नियुक्त सदस्य आहेत. गुटखा विकणे हा अजामीनपात्र गुन्हा. समाजाच्या आरोग्याला हानिकारक ठरणाऱ्या गुटख्याला महाराष्ट्रात बंदी असतानाही तो सरासर विकला जात आहे. राज्यात कुठेही गुटख्याचे उत्पादन होत नाही. शेजारील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यात त्यांची चोरटी आयात करून छड्या भावात मराठवाड्यात विकला जात आहे. ही गंभीर बाब असून शासनाने त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी काय उपाययोजना केली याबाबत तत्कालीन प्रश्न नसीम खान, अमित देशमुख यांनी उपस्थित केला आहे. राज्यात कुठेही गुटख्याची निर्मिती होत नाही, मात्र परराज्यातून चोरट्याने पद्धतीने गुटखा येत असल्याची कबुली अन्न व औषधी द्रव्य प्रशासनाचे गिरीश बापट यांनी विधानसभेत केली. राज्यात 72,000 दुकानांची तपासणी करण्यात आली असून 15,400 ठिकाणी धाडी घालण्यात आल्या. यात 32 कोटी गुटखा जप्त करण्यात आला आहे. राज्यात सुगंधी तंबाखू, सुगंधित सुपारी तसेच पान मसाला यावरही बंदी घालण्यात आली आहे. मात्र हे पदार्थ व गुटखा याचे मिश्रण करून सेवन केले जाते असे आढळले आहे. गुटख्याची विक्री होत असताना आढळून आल्यास संबंधितावर आजामीनपत्र गुन्हा दाखल करण्यात येईल. गुटख्याची विक्री होत असल्यास आढळून आल्यास संबंधितावर आजामीनपत्र गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच अशा व्यक्तीस 10 वर्ष सक्त मजुरीची शिक्षेची तरतूद करून दुकानावर बंदी घालायला येईल का याबाबत सरकार विधी व न्याय विभागासोबत चर्चा करून निर्णय घेईल असे गिरीश बापट यांनी यावेळी उत्तरावर सांगितले आहे. विष्णुपुरीत पाण्याचा अल्पसाठा शिल्लक. नांदेड शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात अवघा 20.96 दलघ.मी एवढे पाणी शिल्लक राहिल्याने नांदेडकरांना पाणी संकटाला अधिक गहिरे झाले आहे. नांदेड जिल्ह्यात फक्त ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी चांगला पाऊस झाला. गोदावरी नदीच्या माध्यमातून वरच्या भागात जमलेले पाणी विष्णुपुरी प्रकल्पात आले. त्यामुळे एकदाच विष्णुपुरी प्रकल्प 100% भरला होता. परंतु कमी पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या अवतीभोवती शेती असलेल्या अनेक शेतकऱ्यांना शेती पिकाला पाणी देण्यासाठी प्रकल्पाच्या पाण्याची चोरी करण्यात सुरू केली आहे. सुद्धा विष्णुपुरी प्रकल्पाची पाणी साठा 25% संपला आहे. त्यामुळे नांदेडला पाणी प्रश्न थेट सावरणार आहे असे जिल्हा प्रशासनाचे वाटले. जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी प्रकल्पातील पाणी चोरीवर आळा बसवण्यासाठी विविध 4 गस्ती पथकाची नेमणूक केली असे तरी या गस्तीला पूर्णपणे पाणी चोरीवर आळा घातला आला नाही. त्यामुळे अधिकाऱ्याची मनपा आयुक्तांनी गोदा नदी काठा असलेले 136 विद्युत फिल्टर काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हे फिल्टर काढून टाकले तरी चोरी सुरूच आहे. त्यामुळे विष्णुपुरीत पाणी साठा अवघा 20.96 दलघ.मी उरले आहे. हे पाणी जास्तीत जास्त 15 मे पर्यंत पुरू शकेल एवढे आहे. पाऊस सहसा 15 जुलै नंतर पडत असतो. असे असले तरी 15 मे ते 15 जुलैपर्यंत नांदेडवासियांना पाणी संकट निर्णय होईल अशी भीती खुद्द प्रशासन व्यक्त करू लागले आहे. सकाळचं बातमीपत्र संपलं. संध्याकाळच्या बातमीपत्रात भेटू. नमस्कार.